सामन्यास सुरुवात. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चुकी झालीये. सुरुवात झाली ते मात्र सेमी फायनलच्या या महत्वपूर्ण लढतीला. नमनजी 11 स्पर्धेच्या बाहेर आणि कॅफे नगर 11 मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय सेम टू सुहाना 11 बनाम जिद्ना 11 या दोन संघांमध्ये आपण पाहत आहोत. महत्वपूर्ण लढत असणारे देखील सेमी फायनलची. वेगवान समोर खेळलेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ मिड ऑन ला कॅच. व्हॉट अ सेलिब्रेशन आफ्टर द कॅच. झेल घेतल्याच्या नंतर सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. उत्साहाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. जिद्ना 11 या संघामध्ये आपण पाहतो विकेटचं पतन लागणारा पहिला धक्का सुहाना 11 ला. डीजे कोणत्याही प्रकारे दुखवटा स्वीकारला जाणार नाहीये. दुःख ज्यांना झालंय कारण बघा अगदी विचार केला तर नाही 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 नाराज असतील बघा. जिंकल्याच्या नंतर आम्ही काय बोलणं थोडं चुकीचं असेल. स्वप्न पाहिलं होतं खरं तर नमनजी 11 ने पण त्या स्वप्नाचा मागे धावत असताना कॅफे नगर त्यांच्या समोर आले होते आणि जेव्हा ते समोर आले त्यांचा विरोध करू शकले नाही. खरं तर बाजी मारली. सेमी फायनलच्या या महत्वपूर्ण मॅच मध्ये कॅफे नगर 11 थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. फायनल मध्ये कॅफे नगर 11 दाखल झाल्याच्या नंतर आता जिद्ना 11 की सुहाना 11 हा प्रश्न आहे. जिद्ना 11च्या सगळ्या खेळाडूंमध्ये आपण पाहतो एक वेगळा उत्साह, एक वेगळी जिद्द पाहायला मिळते. कारण शंतनू सकाळच्या मॅच मध्ये जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा मात्र कोणत्या खेळाडूमध्ये इतका उत्साह नव्हता. पण जेव्हा विजयाचं छोटं स्वप्न दिसलं तेव्हा मात्र वेगळा उत्साह सर्व खेळाडूंमध्ये निर्माण झाला. कॅफे नगर 11 पहिल्यांदा मेगा फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. ओ वेगवान. ओ व्हॉट अ फिल्डिंग. व्हॉट अ एक्सिलेंट फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. काय क्षेत्ररक्षण केलंय. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. तिथून जर चेंडू सुटला असता तर मागे चौकार मिळाला असता. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. आउटस्टँडिंग फिल्डिंग. धावा 3. ओल ऑफ केलाय. संपर्क चांगलाय आणि बॉल हवाई मार्गानं बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू द क्राउड. दॅट वॉज द मॅसिव्ह हिट. सुपर सिक्सर. गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काही क्षणात आपण लाईट ऑन करायचे आहेत. नकुल पाटील यांनी जर अजून सलग 2 ठोकले तर सुधाकर शेठ माळी यांच्याकडून 2000. पण आता एक षटकार आला पण याच्या मागोमाग 2 पाहिजेत तरच 2000. षटकार. विजू 888-7
888 सरकार. 2 वेळा रॉयल एंट्री केली बिजू. आता तिसऱ्यांदा एकदा छत्रीत एकदा डोक्यावर बसून, आता तिसऱ्यांदा काय जितू 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 आहेत. 888 हे जर्सीवरती पण लिहिले वाटतं. लकी नंबर आहे. लाईट्स ऑन झालेले आहेत. शंतनू चला, वेळ किती घेणार अजून प्लीज. भाई यानंतर मेगा फायनल देखील कव्हर करायची आहे. प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे, प्रचंड भरघोस पारितोषिक आहेत. नाही बघा वेळ आता शंतनू तुम्ही किती घेतायत त्या गोष्टीची देखील थोडी काळजी घ्या. दीपेश कोणाला सपोर्ट करतात. नारल्याच्या दुःखामध्ये ते मात्र वाटते जितना 11ला सपोर्ट करत असतील ते. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. ओ अडवलं चेंडूला. व्हेरी गुड फिल्डिंग. फेकी झाली पण अडवता आला नाहीये चेंडू. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मागे. काव्या 11 या स्पर्धेच्या सध्या बाहेर आहे. काव्या देखील थोडी नाराज आहे, पण जितना 11 आहे अजूनही या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये जर का ते जिंकले तर मात्र मेगा फायनलमध्ये असतील, पण सुहाना 11 त्यांच्यासमोर कडवट आव्हान असेल. मनोज आहेत. मनोज मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. ओ यावेळेस मिस टायमिंग आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतायत. विकेटचं पतन. 11 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागत असताना आपण पाहतोय. परत गाडी घेताना थोडा विचार करा, कारण गतवर्षी करंग काळन यांनी मोठा अनुभव घेतलेला आहे. हिंद केसरी करंग काळन पाठच्या वर्षी मोठा अनुभव त्यांनी घेतलाय. जितू दादा काय करतात आता. धावा ओव्हरलॅप केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल दॅट कॅच. 11 या धावसंख्येवर आणखीन एक धक्का लागला, तिसरा. तर सुहाना 11ला. पाटील बघा, हरकत नाही, दुःख जरूर असेल त्यांना, कारण मॅच गमावली आहे. धावसंख्या चांगली बनवली होती खरं तर. 56 धावा बनवल्या. तसला बॅटर कुठे आहेत अजून नवीन. फक्त क्षेत्ररक्षकांना वारंवार सूचना देतो आम्ही, पण बॅटर बघा किती वेळ घेतात. आता जंगी सामना आपल्याला पाहायला मिळेल. जितू दादा, जंगी सामना असेल का आता. क्या बात आहे. भास्कर दादा बनाम जितू दादा नाचण्याचा जंगी सामना आता.
बॉल तयार. बाहेर होता अपघात करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. रनआउटची संधी होती. एनर्जी तुम्ही पाहू शकाल आता सिद्धा इलेव्हनच्या प्रत्येक खेळाडूमध्ये प्रचंड भरलेली आहे. निर्भय निर्भय व्हॉल्यूम. हो चेक. 11 धावा आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 ऑन बोर्ड. साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग बॉलिंग व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं. आपण पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं फक्त पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च झाला. त्यानंतर 2 विकेट आणि 2 सलग डॉट आल्यात. सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो त्याने इम्प्रेस केलंय. यापूर्वी आपण पाहिलं शंतनू पाटीलने इम्प्रेस केलं. सौरभ पाटील ऑफसाइड बनवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॉलर्स बॅक खेळलेले आहेत. मिडॉनला फिल्डर आहेत. एकच धावे तर मिळते या षटकातून फक्त आणि फक्त आल्या धावा 3 आणि जिथे 2 विकेट मिळाले. 2 ओव्हरनंतर 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एस डीजे थोडं हास्यमय वातावरण इथे आहे. पहिल्या 12 मध्ये 12 आले जितू दादा. पुढच्या 12 मध्ये बनतील किती. सुशील पाटील थोडे अजूनही नाराजच दिसतात. थांबा थांबा जरा. चौकार षटकार येऊ द्या. विकेट पडू द्या. 2 ओव्हर नंतर 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांतनू वारंवार आता एकच सूचना करायला लावू नका. तयार. ऑफ साईडच्या मध्ये खेळाचा होता. बॉडी पासून थोडा दूर ठेवला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. अवांतर धावेचा. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सलगचे 3 षटकार जर कोणत्याही बॅटरने ठोकले तर उद्योजक समाजसेवक दिवा मनशेठ पाटील यांच्याकडून 5,000 म्हटलं. मनशेठ यांचं बघा मन थोडं चलबिचल झालं होतं. या वेळेस देखील आपण पाहतोय चांगल्या धावा पूर्ण केल्यात. धावून इथे मात्र आपण पाहतोय तब्बल 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि या दुहेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा झाला धावफलकावर. सलगच्या 3 षटकांसाठी 1,000. मनशेठ पाटील दिवा. मागे आला चेंडू. यश मुंडे आलेले आहेत. येस इथे मात्र आपण पाहतोय सततच्या घडीला या मॅच मध्ये फार जड जिद्ना 11चं वाटतंय. कारण त्यांच्या खात्यामध्ये आपण पाहतो आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. यस डीजे. आणि नक्की साधारण मनाभाव तर जिज्ञा दिदी भरपूर खुश दिसते. शिवाजी दादा काव्या थोडी नाराज आहे. साईडला वळवण्याचा प्रयत्न. अडवल्या चेंडूला. रनआउटची संधी आणि आणखी एक रनआउटची विकेट.
चला लवकर चला, सेमीफायनलची मॅच आहे. आज खऱ्या अर्थानं भरपूर मजा आली, कारण आज सगळ्यांना पदवी मिळाली आहे. यो फटका चांगलाय, साहिल चेंडू खाली येतात, आणखीन एक विकेट. ताश के पत्तों के तरह बिखर गई है पारी सुहाना 11 की. अगदी आपण पाहतोय तू चल में आया अशी स्थिती पाहायला मिळते. एका मागोमाग एक विकेट सुहाना 11 चे जात आहेत. धक्का आणखीन एक मोठा सुहाना 11 ला. दीपेश आता मात्र दीपू डबल माइंडेड असतील. आता मात्र एक्झॅक्टली आनंद साजरा करायचा की हारले त्याच्या दुःखात राहायचं, कारण एका बाजूला जितना 11चा परफॉर्मन्स चांगला होतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर काव्य 11 संघ स्पर्धेच्या बाहेर आहे. दीपेश गिल यांच्यासाठी मात्र आता अडचण असेल. शशीदादा पाटील एकदम टकाटक, त्यांना रंग लावावा लागेल परत. 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जितू ऑन स्ट्राईक. जर स्वप्नील वेळ घेऊ नका. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतो, पडल्याच्या नंतर वेगानं हात आलाय. डॉट बॉलची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 16 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर जितना 11 संघाने विचारही केला नसेल की ते सेमी फायनल पर्यंत पोहोचतील, कारण सकाळी शंतनूचे जे हावभाव दिसत होते त्यावरून मात्र त्यांनी भरपूर लाईटली घेतलं होतं की आता झालंय आपलं, कार्यक्रमच संपलाय. पण त्यानंतर जेव्हा अपेक्षा वाढल्या, जशी जशी स्पर्धा पुढे घेत गेली तसे तसे मात्र चित्र बदलतं गेलं. जाऊ द्या सुशील, आता चर्चा करून काही हरकत नाही. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. दुखवटा घेऊन कोणी येऊ नका. नाही पण नक्कीच एक गोष्ट कायम चर्चेत राहील की प्रेमने केलेली बॅटिंग. जवळपास 185हून अधिक धाबा त्याने बनवल्या या स्पर्धेमध्ये. 5 की 6 त्याचे विकेट्स देखील होते. व्हाईट बॉल आला. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय साहिलला. व्हाईट बॉलनं सुरुवात केली. धावा झाल्या त्या 17. 182 धावा त्याच्या वैयक्तिक होत्या आणि 5 विकेट देखील होते. सदर राकेश पाटील देखील टॉप 3 मध्ये म्हणजे सेकंड नंबर वरती होते. 146 रन. प्रेमने आपण पाहिलं तर 26 षटकार ठोकले होते. 3च चौकार होते प्रेमचे. गाजवलं यावर्षी डीपीएल. चॅम्पियन कोणी असो डीपीएल मिस्टर डीपीएल सिक्सर किंग म्हणून आता प्रेम पाटीलकडे पाहिलं जाईल.
त्यावेळेस देखील आपण पाहतोय स्वप्नाने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. विकेट. हो, पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. रनआउटची आणखीन 21 सफलता आपण पाहतोय. 7वा धक्का लागलाय फक्त आणि फक्त 18 या धावसंख्येवर सुहाना 11ला. संतोषजी पाटील अर्थातच मास भाई यांच्याकडून 600 रुपयांचं पारितोषिक. आयबा कॅच कोणी घेतला होता? क्या बात आहे. प्रणयला भेटलं 600 आता दोनदा. बापरे, काम पीठ. आता नाही, आयबा कॅच बंद. आता नाही तर याल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 18 धावा झालेल्या आहेत. ऑनसाइडला बावला. पुन्हा एकदा मागे झाला चेंडू. न्यू बॅटर. ओ, काय घडलंय. 2 धावा तर पूर्ण आहेत, म्हणजे धावा 20 आहेत. गणेश आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. खरं तर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चेन्नई 11 वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला खेळ राहिलाय. बॉलिंग अटॅक आपण त्यांचा पाहिला तर सातत्यानं अप्रतिम राहिलाय. ओ, साईडला बघण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये चेंडू. एक धाव मिळेल. चोरटी धाव. सिंगल धावसंख्या पुढे 21 वर. 22 स्वरूपात 21. 21 धावा. ऍक्शन रिप्ले. ओ येस, बॅटम पॅडच्या मधून चेंडू. थर्ड मॅन मधून फाईन लेग मध्ये डायव्हर्ट झाला होता. 21 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू शेष. ओ, यावेळेस पुन्हा अडवलंय. पुन्हा रनआउटची संधी. पुन्हा रनआउटची विकेट. 8वा धक्का लागतोय सुहाना 11ला. क्या बात आहे. काय चित्र आपल्याला पाहायला मिळते सध्या. बघू शकता आपण. अप्रतिम चित्र पाहायला मिळतंय. ओ, यावेळेस देखील आपण पाहतोय काय घडलंय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. संधी आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते. विकेटला प्राधान्य आहे आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेनं आपण पाहतोय. आणखीन एक विकेट गमावलेली आहे. म्हणजे आपण पाहतोय 17 पहिलं पूर्ण झालंय आणि पहिल्या 17 नंतर आपण पाहतोय पहिल्या 17 नंतर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त धावफलकावरती आपण एकंदरीत पाहिलं तर 22 आणि 23 धावांचं मापक लक्ष उभं केलेलं आहे.
बजाव बजाव. शंतनूच्या प्रत्येक धावेसाठी श्याम पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक धावेसाठी श्याम पाटील साहेब यांच्याकडून शंतनूला 100 रुपयांचं पारितोषिक. जितना 11 अगेन्स्ट 111 यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया दुसरा फायनलिस्ट कोण असेल. मागच्या इनिंगचा बॉल कोणाकडे. जुना बॉल. येस राहू द्या राहू द्या राहू द्या. अंपायर तुमच्याकडेच ठेवा. टार्गेट आहे 23 धावांचं. या मॅच मध्ये आघाडीची जोडी शंतनू पाटील आणि त्यांच्या सोबतीला स्वप्नील. पाशाबाई एका वेगळ्या कॉस्ट्युम मध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे डीजे ऑपरेटर. खूप युनिक असा कॉस्ट्युम आहे त्यांचा. कालच त्यांनी बीकेसी मध्ये जाऊन तो डिझाईन केलेला आणि आज दुपारी तो आला. त्यानंतर त्यांनी तो परिधान करून पुन्हा एकदा ते आलेले आहेत आपल्या शो साठी. सरली का बॉल कोणी नेले. साहिल 2 नेलेले. एक पाहिजे का भाई. एक और व्हायचा पहिले जमा करा. मॅचला सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना. ओहो व्हेरी फर्स्ट बॉल. फार वेगाने दिनेश कोटारकरचा चेंडू होता. पण इथे आपण पाहतोय काय वेग होता पा. स्वप्नीलने कशा पद्धतीने सोडून दिला लेग स्टंपचा बाहेरून. अवांतर धावेने धावत संख्येचा श्री गणेशा. कसं आहे टायगरचं मैदान. नितीनजी कान ऑलवेज आपण पाहतो फ्लड लाईट. ज्या फ्लड लाईट मध्ये अंडर 21 देखील बरेचसे सामने बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाल्या. आणि टायगरकरांचं कौतुक करावं तितकं कमी. त्याचं कारण आहे त्यांच्या गावाची एकता. आणि तुमच्याकडे जर एकी असेल तर या सर्व गोष्टी घडू शकतात. हे परमनंट क्रीडांगण TMCने ठाणे महानगरपालिकेने टायगरकरांना दिलेलं आहे आणि खूप चांगली देखभाल सध्या टायगरकर या क्रीडांगणाची करतात. येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत तर राहिलेली क्रीडांगणं देणार आहोत. कारण आता तीही बऱ्याचशा गावांमध्ये राहिलेली नाही. आपण ठाणे किंवा नवी मुंबई भिवंडी इव्हन त्या बाजूला गेलो तर आता क्रीडांगणं उरले नाही. डोंबिवली आपली घ्या. आजकरांना देखील माहिती आहे KDMC एकमात्र क्रीडांगण उरलं. येस फेकी ऑब्जेक्शन. आगासन दिवा बेतवडे माताडी उसरगर या सर्व गावांसाठी एकमात्र क्रीडांगण. उसरगर साठी पण सफरा. नितेश दादा पाटील चला. सागर पाटील आहेत का. चला चला लवकरात लवकर चला. इंद केसरी तुम्ही चला. सुशील पाटील तुम्ही चला. मग मागच्या अजून 3 आलं. अंपायर किती बोलवायचे. थर्ड अंपायर नाही. साइड अंपायर लेगी चेक करणार आहे. चला वीरू दादा चला. सागर दादा नितेश पाटील चला चला. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पण आता मैदानाच्या बाहेर नमन G11चा काम फिट झाला. सुशील पाटील यांच्या चेहऱ्यावरती सर्व काही दिसतंय. फाईन लेग ऍक्शन डायरेक्ट हिट. हुकलाय 9 सेकंडला देखील प्रयत्न. फार वेगाने चपळाईचं दुसरं नाव म्हणजे शंतनू पाटील. फार वेगाने ते धावतात. तितक्याच वेगाने जेव्हा फटके कंप्लीट करत असतात स्ट्रोक साठी जागा बनवतात. टायगरकरांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी टॉप ऑर्डर मध्ये शंतनूने केलेली आहे. आहा आता बॉल दिसतोय की नाही दिसत. काय घडते थोडं लेट होत आहे. स्वप्नील कट करण्याचा प्रयत्न होता. फार वेगाने टाकत आहेत गोलंदाज. 22 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे.
लॉफ करण्याचा प्रयत्न अपील. काय घडलंय? स्ट्रायकिंग एंडला हिट करण्याचा प्रयत्न पण धाव मिळणार नाही. डॉट बॉल. बघा आता साईड अँगलने तितकंस क्षणचित्र कॅप्चर होत नाही, त्यामुळे ऑन ग्राउंड अंपायरचा रनआउटचा बिमरचा जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. सॉफ्ट हँड समोर ढकलला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडस फंबल, फायदा होईल. सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 2 वरती या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शंतनू स्ट्रायकिंग एंडला आलाय. काही चर्चा शंतनू पाटीलला अडकवण्यासाठी सुरू आहे. इट्स अ पार्ट ऑफ गेम. प्लॅनिंग करण्यात येते. गोलंदाज दिनेश कोटारकर असतील, यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍडव्होकेट जितू पाटील. चर्चा झालेली आहे. पाहूया शंतनूला कशा पद्धतीनं ट्रॅप असेल. बॉल या दिनेश कोटारकर. दोन्ही बाजूला असे खेळाडू आहेत. छोटा तीर घाव करे गंभीर. रेस मध्ये बॉल उडवलाय. लुक त्या ताराप्रमाणे सीमा पार. डोळ्यांचा नजरेआड षटकार. रेंज मध्ये होता पहिलाच बॉल. शंतनूचा धमाका. खाली बसून झोपून स्वीप करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन ऍक्शन. एक धाव इथे मिळते की नाही मिळणार? मिळते. अंपायरचा नॉट आउटचा इशारा. शंतनूकडे स्ट्राईक. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 9 for none, 9 धावा. नाबाद. जिद्द 11. कम ऑन दीज. शेवटची एक मॅच बाकी आहे. सायकल कोणाला चालवायची असेल तर अजून या. आपण 10 मिनिटे 50 रुपये या. सकाळपासून आता दिसल्या त्या 2 मिनिटं थांबलेले ते सायकल, त्याही आता चालल्या परत. शंतनूला प्रत्येक रन साठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे श्याम पाटील साहेब यांच्याकडून. 9 धावा आहेत म्हणजे आता 18 बॉल 14. सेकंड ओव्हर मध्ये दिनेश दादा आता तुमची मॅच पुढच्या वर्षी आहे, बिकॉज सेमी फायनल मध्ये तुम्हाला परास्त व्हावं लागलं. दिनेश दादा जरूर म्हणत होते की नेक्स्ट मॅच कधी आमची, पण चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते, चेहऱ्यावरची स्माइल आतमधलं दुःख. प्रेमचा बन्नाट फॉर्म मध्ये होता. निशांच्या दमदार खेळीने प्रेमच्या नमनजीशा 11 सुशीलच्या नमनजीशा 11 ला बाहेर काढलं. कॅफे नगर फायनलिस्ट. सध्या जिज्ञा या रेसमध्ये खाली बसून पुन्हा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. डॉट बॉल. शंतनू पाटीलचा पेटन शॉट आहे. गोलंदाज मनोज पाटील. 17 बॉल 14. स्विच हिट. डीप थर्ड मॅन सीमा पार. चौकार.
13 धावा. खाली बसलाय, डिफायलिंग निवडलंय आणि थे चेंडू सीमा पार. जलवा शंतनू पाटील का चौकार. पंधरा बॉल 6 धावांची गरज. जिज्ञा 11चे खेळाडू पॅनल मध्ये तयार आहेत आता पायांना चाकं लावून मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. स्विच हिट, झेलची संधी, शंतनूची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. 14 बॉल 6. शंभर पेक्षा जास्त धावा शंतनूच्या बॅट मधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलेल्या आहेत. सो मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तोही असेल. पण ही प्रीमियर लीग आहे. खरं तर प्रत्येक संघाच्या विजयासाठी प्रत्येक खेळाडू खेळत आलेला आहे. न्यू मॅदिन भावेश. यस अंपायर, काय घडलंय? पूल खेळायचा प्रयत्न, थ्रो चांगला, रनआउटची संधी, फलंदाज बाद. स्वप्नील हॅज टू डिपार्ट. तेरा चेंडू 6 धावांची गरज. भावेशच्या सोबतीला नवीन फलंदाज साहिल. सायकलिस्ट आतमध्ये नाही, बाहेर. दोन्ही सलामीवीर आउट झालेले आहेत. या मॅच मध्ये प्रेशर बनलं असतं जर शंतनूचे 2 चौकार आले नसते तर. सो इथे येईल डॉट बॉल. बॉल शिल्लक येतात आता 12 आणि 12 बॉल 6 धावांची गरज फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. सुहाना 11च्या विरुद्ध जिज्ञा 11ला. बारा बॉल 6 धावा. मथुरचा वेग सध्या दोघांनी पकडलाय. त्यांनी गाडी पोहोचली वाटतं सुतावर. थांबले. 12 बॉल 6. जिंकला मथुर. भूषणचं आगमन बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 6 ची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या जिज्ञा 11ला. टायगर प्रीमियर लीग 2024. पाहुयात कॅफे नगरच्या विरुद्ध कोणता संघ मेगा फायनल खेळणार आहे. हार्ड लेंथ डॉट आलाय. हे डॉट बॉल मॅच मध्ये आणणार आहेत सुहाना 11ला. त्यांना फक्त डॉट बॉल टाकायचा. विकेट च्या शोधात
खरं तर तुम्ही गेला तर कदाचित मोठे फटके देखील येऊ शकतात. तुम्ही तर डॉट बॉल कडे लक्ष दिलं तर या मॅच मध्ये तुमचं कमबॅक होणार आहे. 11 बॉल 6 धावा. वन मोर डॉट. थर्ड मॅनचा फिल्डर. विकेट किपरने चुकी केली आहे. धाव मिळेल आता एक. भावेशला मिळते स्ट्राईक. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. 18 बॉल शिल्लक आहे 10. 5 धावांची गरज. 10 चेंडू 5 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जिद्द 11 ला ट्रॅप अजूनही सेट केला जातो अडकवण्यासाठी. बॉल 5. स्विच हिटचा प्रयत्न पण इथे सोडणार नाही आता विकेट किपर देखील. जितू पाटील. डॉट बॉल. मॅच आता बनतीये. बॉल शिल्लक आहेत 9. 5 धावांची गरज. भावेश ट्रॅकिंग एंडला. वेगवान रेंज मध्ये गॅप मध्ये बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमा पार. चौकार. मायनस मध्ये पॅनल्टी लावू. 1 पाहिजे. 8 बॉल 1. 8 बॉल 1 धाव. आठ बॉल 1. चला बॉल तयार. सो इथे येते 1 धाव. जिद्द 11 टायगर प्रीमियर लीगचा मेगा फायनल मध्ये. अभिनंदन.